मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. एक वाक्य ऐका पहिल्यांदा माझं मी काय सांगतोय ते. भरपूर पालकांचं ऐकलेलं मी हे वाक्य आहे. काय? तिसरा आमचा मुलगा खूप हुशार होता. 4थी-5वी पर्यंत अगदी पैकीच्या पैकी मार्क पडायचे. पण पुढे काय झालं कुणास ठाऊक त्याचा ग्राफ हळू खूपच खाली आलाय. कॉमन वाक्य. आता पालकांचं दुसरं कॉमन वाक्य. कोव्हिडमध्ये काय झालंच नाही ना, त्यामुळे खूप नुकसान झालंय, खूप नुकसान झालंय. ओके, ठीक आहे. हे दुसरं वाक्य म्हणूया आपण. पण मी तुम्हाला सांगू का, माझ्याकडे आता लहान मुलं सुद्धा आहेत. 8वी, 9वी, 10वी ची मुलं आहेत. साताऱ्यातील नामवंत शाळेतील मुलं आहेत, जिथे पालकांनी अगदी हजारो रुपये डोनेशन भरलेलं आहे. त्याच्यानंतर दिवसभर शाळेत चांगले उपक्रम राबवले जातात. शाळा पण नावाजलेल्या आहेत. पण या मुलांचं मॅथ्स इतकं वीक आहे की विचारूच नका. बरं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये इंग्लिश मीडियम मधली मुलं आहेत. स्पेलिंग लिहिता येत नाहीये. मग आपलं नक्की चुकलंय कुठं? बरं या व्हिडिओमध्ये मी ती चूक पण माझ्या वतीनं माझं मत मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे बरं का. आणि नेहमीप्रमाणे मला सांगावलंच पाहिजे, की सगळेजण माझ्या मताशी सहमत असतील असं नाहीये. पण आज बोललं पाहिजे थोडंसं, की आपलं नक्की काय होतंय, कुठं चुकतंय. मी तुम्हाला सांगतो स्पष्टपणे नीट लक्ष द्या. रीडिंग, वाचन हे परफेक्ट पाहिजे. नाहीये मुलांचं, ही पहिली चूक होते. मुलांना वाचनाची आवडच निर्माण होत नाहीये. मी तुम्हाला सांगतो. साताऱ्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, की माझी मुलं जेव्हा लहान होती, जेव्हा मी दवाखान्यात घेऊन जायचो ना, एक्स्ट्राऑर्डिनरी त्या डॉक्टर होत्या. दाभोळकर मॅडम. साताऱ्यातील असाल तर तुम्हाला माहीत असेल नक्की. मॅडम ओरडायच्या पालकांना, की "का दिलाय मुलाला तो फोन? लांब ठेवा त्याच्यापासून." रेडिएशन्स वगैरे या गोष्टी त्या मॅडम सांगायच्या मुलांना. बरोबरच होतं. पण सांगू का? पालक इथं पहिली चूक करतायत. मी बघितलंय, रडतोय मुलगा, द्या मोबाईल त्याच्या हाती अगदी लहानपणापासून. मग मी अशी मुलं आमच्या नातेवाईकांमध्ये बघितलेली आहेत. लहान मुलं नुसता फोन बाजूला काढला, की नुसतं रडायला सुरुवात करतात. ओके, मग ही आपली इथून पहिली चूक. मोबाईल. कायम मोबाईल मुलांना दिला जातो. बरं, आता आणखीन एक गोष्ट सांगतो. बघा मुलांचं काय होतंय लक्षात घ्या, की मोबाईलचं एकदा ॲडिक्शन झालं, की फिनिश बाळांनो. आता पालक हा व्हिडिओ जास्त बघतायत त्यामुळे बाळांनो हा शब्द जरा मी टाळतो ह्या व्हिडिओमध्ये. मी बघितलंय ही मुलं आता अगदी माझ्या जवळच्या मित्राचा मुलगा, तो त्याच्या मित्रांना सांगत होता 6 तास सलग PUBG खेळलो, 8 तास खेळलो, हे खेळलो, तेवढं खेळलो. बघा मोबाईल चार्जिंगला लावून हे गेम खेळत बसतायत. म्हणजे एवढं ॲडिक्शन आलंय. म्हणजे चला ठीक आहे, आपल्याला पहिली चूक सापडलेली आहे, ती म्हणजे मोबाईलचं ॲडिक्शन. ओके, मोबाईल ॲडिक्शन. ही पहिली चूक आपली. पालकांच्या वतीनं ही आपली पहिली चूक आहे असं मी सांगतो तुम्हाला. ओके. आता दुसरी चूक कुठली? दुसरी चूक क्लिअरली मी सांगतो, एक वाक्य पालकांचं फेव्हरेट असतं. आता क्लास घेतोय ना, तेव्हा ऐकतो ना बऱ्याच वेळा. "सर आमच्या वेळेस सिलेबस जरा वेगळा होता. हे जरा वेगळं आहे. त्यामुळे मला घेता येत नाहीये अभ्यास." बघा, आईकडे पण वेळ नाहीये. आई पण मोबाईलमध्येच गुंग आहे. वडील दिवसभर कष्ट करून येतात. ऑब्व्हियसली त्यांना असं वाटतं घरी आल्यावर तर थांबा मला रिलॅक्स. कुठं मुलाचा मी अभ्यास घेऊ असं वाटतं किंवा बऱ्याच केसेसमध्ये आठवडाभर पालक पुण्याला, मुंबईला असतो. 1-2 दिवसासाठी तो साताऱ्यात येतो. म्हणजे इथली कंडिशन सांगतोय. मग अशा वेळेस परत मुलाचा अभ्यास म्हणजे नको वाटतं किंवा मुलाला पण वाटतं, "पप्पा आले, चला फिरायला जाऊ." ओके, काही हरकत नाही. पण होतंय काय बघा, मी तुम्हाला सांगतो, की मुलांच्या अपेक्षा काय आहेत, की तुम्ही त्यांच्यावर अभ्यास लादताय. असं मुलांना वाटतं. मम्मी निवांत फोन बघते आणि मला थोडा अभ्यास करायला सांगते. ऐकलेत मुलांची वाक्य मी. लहान मुलं आहेत ना, हो लहान आहेत बोलतात खरं म्हणूया आपण. मग इथं काय होतं, प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, की मुलांना दिला पाहिजे थोडासा वेळ. हे अवघड नाहीये, घाबरू नका. मी पालकांना सांगतोय, घाबरू नका. फार अवघड प्रश्न मुलं तुम्हाला विचारणार नाहीत, हे लक्षात घ्या. मला अजून आठवतंय बरं का, की माझा मुलगा एकदम लहान होता ना, तेव्हा तो मला म्हटला होता, की बघा एकदम भोळेपणाने त्यानं मला विचारलं होतं बरं का, की "तुम्हाला फक्त मॅथ्स आणि सायन्स येतं, तुम्हाला हिंदी नाही येत का?" बघा, मी तुम्हाला सांगतो, खूप लहान होता तो. पण मी मान्य केलं, "हां, ठीक आहे रे. नाही माझं ते ग्रामर हिंदीतलं काय एवढं जमत, पण ठीक आहे." मी त्याला समजावून सांगितलं, की सगळेजण सगळ्या विषयात परफेक्ट नसतात. मी माझी येत नाही हे मान्य केलं ना, त्यात काय एवढं म्हणूया आपण. पण मी तुम्हाला सांगू का, बेसिक गोष्टीमध्ये सुद्धा मुलं चुकतात. हां, आता क्लिअरली एक एक्झाम्पल लिहितो बरं का. आता 3x = 9 असेल, बघा 3x = 9 असेल, तर इंटू 3 चा अपॉन 3 करायचं हे येतंय तुम्हाला. मग 8वी-9वी च्या मुलांचं इथंच चुकतंय. सोप्या-सोप्या कॅल्क्युलेशन त्यांना जमत नाहीयेत. जमत नाहीत. ओके, थांबा.
आता अजून काय होतंय बघा, मी तुम्हाला सांगतो. पहिलं मोबाईल, जरा वेळ आपण कमी देतोय मुलांना हे आपलं मान्य करूया आपण. आणि तिसरी गोष्ट आता सांगतो. तर माझा छोटा मुलगा 10वी ला आहे. ओके. मी त्याला एक्झामला सोडायला जातो. पहिलाच पेपर होता. मुलगा समोर उभा आहे आणि डिस्कशन काय चाललंय बघा, 5 पालकांचा जवळ ग्रुप होता. मी बाजूला उभा होतो. त्या पालकांचं काय चाललं होतं, की सर आता म्हणजे मुलं पण आहेत जवळ बरं का. आता 10वी नंतर काय? ऑब्व्हियसली या एखाद्या ग्रुपमध्ये एखादा हुशार असतोच म्हणूया आपण पालक. तो पालक म्हणला, "काय? अकॅडमी लावायची, जेईची प्रिपरेशन स्टार्ट करायची." ओके, बघा. तुम्ही फक्त अकॅडमी शोधताय. तुम्ही फक्त अकॅडमी शोधताय मुलांसाठी लक्षात घ्या. तुमची स्वप्न मोठी आहेत, का नसावीत. बरोबर आहे. आता एका पालकाचं वाक्य तुम्हाला ऐकवतो, की माझ्या मुलाला 4थीला स्कॉलरशिप त्यावेळी 4थीला स्कॉलरशिप होती. 8वीला पुन्हा स्कॉलरशिप मिळाली. अ, रयत शिक्षण संस्थेमध्ये आर-टी-एस नावाची एक्झाम असते. त्यात तो टॉपर आहे. ओके. आणि 4थीला 8वीला नुसती स्कॉलरशिप नाही, स्टेट लेव्हल स्कॉलरशिप मिळाली. 8वी पुन्हा रयत टॅलेंट सर्च, पुन्हा 10वीला एन-टी-एस. सोपं नाहीये एन-टी-एस स्कॉलरशिप मिळवणं. ती सुद्धा मिळालेली आहे. मग माझ्या मुलाला जे-ई-ई का जमत नाही? का नाही जमत त्याला? आलं पाहिजे. कुठं म्हणजे केलंच पाहिजे त्यानं जे बघा, मी तुम्हाला सांगतो. हा एक एक पालक नाहीयेत असे लक्षात घ्या, हजारो आहेत. मी तुम्हाला सांगतो 2 दिवसात, या 2 दिवसात एवढे लोकं मला भेटलेत. आता जे भेटले ते साधे नाहीयेत म्हणूया आपण. 96-98 पर्सेंटाइलच्या लेव्हलची मुलं आहेत. पूर्ण आत्मविश्वास गेलेला आहे. जे-ई-ईच्या पहिल्या अटेम्प्टमध्ये 30-40 सुद्धा पर्सेंटाइल आलेलं नाहीये. त्याच्यापेक्षाही कमी आहे. एक छोटंसं उदाहरण देतो. एक स्टुडंट आला होता. बघा बघा, मी सांगतोय का ते नीट लक्ष द्या बरं का. 10वी खूप चांगले मार्क होते आणि मी त्याला एवढं विचारलं, "बोर्डचे पेपर कसे गेले?" "चांगले गेले सर" म्हणला. बघा, मला माहिती आहे चांगले जातच नाहीत. जे आय-आय-टी, जे प्रिपरेशन करतात ना, ते वर्ष 2 वर्ष फक्त काय करतात माहिती का? एन-सी-आर-टी, शिंगेज, एम-सी-क्यू हायर लेव्हलनं करतात. काही चुकीचं नाहीये. मेन्सची प्रिपरेशन करतात आणि बोर्डकडे दुर्लक्ष करतात आणि बोर्डची जवळ आली परीक्षा, की त्याचं टेन्शन येतं. त्याचं टेन्शन आलं, की जे पहिल्या अटेम्प्टवर इफेक्ट होतो आणि मी तुम्हाला सांगतो त्याला विचारलं, की फिजिक्सचा पेपर बघा मुलांना अवघड गेला होता ना. मी त्याला विचारलं, "फिजिक्सचा पेपर कसा होता? किती मार्काचा अटेम्प्ट केला?" तर तो म्हणला, की "सर 80 मार्काचा अटेम्प्ट केला." बघा मी बोलतोय ते नीट ऐका. तो मला म्हणला, "फिजिक्सचा पेपर 80 मार्काचा अटेम्प्ट केला." तर मी तुम्हाला सांगतो, मी त्याला नेक्स्ट वाक्य लगेच बोललो, "अरे पेपर तर 70 मार्काचा असतो. तू 80 मार्काचा अटेम्प्ट म्हणजे काय एक्स्ट्रा क्वेशन अटेम्प्ट केले?" "नाही, नाही, नाही. सॉरी," म्हटलं, "सर सॉरी, सॉरी, सॉरी. 80 मार्काचा नाही अटेम्प्ट झाला." लक्षात आलं. मला अनुभव खूप आहे. माझा स्वतःचा अनुभव मी सांगितलाय. मला 11वीत 41% मार्क पडले होते. 41%. मी 10वी पर्यंत टॉपर होतो. एक्स्ट्राऑर्डिनरी क्लासमध्ये वडिलांनी मला ॲडमिशन घेऊन दिलं होतं. अतिशय तणावात आयुष्यातली 2 वर्ष गेली. समजतच नव्हतं लवकर कारण 10वी पर्यंत शिक्षणच असं घेतलं नाही ना. म्हणजे ॲप्लिकेशन बेस, विचार करायला लागला पाहिजे. त्या प्रॉब्लेमवर थिंकिंग केलं पाहिजे. असं नाहीच ना आम्हाला शिकवलं गेलं 10वी पर्यंत विद्यार्थ्यांना म्हणूया आपण. मग आय-आय-टी, जे प्रॉब्लेम ह्याच्यात प्रॉब्लेम होतोय. असं कधी शिकवलंच नाही, की हे तुला पुन्हा कायम लागणार आहे. नाही, ते युनिट टेस्टमध्ये धडा आहे का? करा पाठ. एवढंच फक्त मी केलं ना. मग ही माझी चूक झाली. मी तुम्हाला सांगतो मुलं तणावात आहेत आणि जे पहिल्या अटेम्प्टचा स्कोर कमी झाला, की बोर्डवर इफेक्ट होतोच आणि जे पहिल्या अटेम्प्टचा रिझल्ट ते बोर्डमध्येच लावतात आणि आपल्या मुलाचे 10-12 पर्सेंटाइल बघून पालक पण तणावात जातोय. मी सांगू का? आणखीन एक सांगतो. ॲडमिशनला एक पालक आले. 10वी मार्क किती आहेत? परत तेवढेच 96% 10वी 4 सोपे प्रश्न विचारले. काहीही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. मी त्यांना म्हटलं पालकांना, "काय?" की म्हटलं, "अहो, त्याचं खूप बेसिक कच्चं राहिलंय." पालक मला काय म्हटले, "ठीक आहे, तुमच्याकडून होणार नाही ना, जातो आम्ही." त्यांना म्हटलं, "थांबा, ऐकून तरी घ्या. का असं घडलं याचा विचार तर करा ना. कुठं चुकतंय? 96-98 पर्सेंटेजच्या मुलांना जर जमत नाही, तर का जमत नाही? याचं उत्तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, की अभ्यासच चुकलाय आपला. बरं, मग आता काय करायचं? सगळं सोडून द्यायचं? नाही, मी तुम्हाला सांगतो. मी क्लिअरली सांगतो, माझे कितीतरी स्टुडंट असे आहेत, की ज्यांनी इंजिनिअरिंग केलंय, फायनल इयरला गेट एक्झाम दिले आणि त्यात चांगले मार्क मिळवलेले आहेत. चला तुमचा अभ्यास घेऊया. चला एक काम करूया, हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांसाठीच आहे असं समजूया आपण. आणि माझी इच्छा आहे, मग हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करा. ज्यांची मुलं 10वी ला आहेत त्यांच्यावर मोस्टली शेअर करा. जे-ई-ईचे क्लासेसवाले काय करतात मी तुम्हाला ऑलरेडी सांगतो आणि हे YouTubeवर पण आहे. मी तुम्हाला सांगतो मोठे-मोठे शिक्षक आहेत. पी-डब्ल्यू फेमस आहे. तिथं सलीम सर फेमस आहेत. त्यांनी पण त्यांच्या व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे. काय? ते मी तुम्हाला सांगतो.
IIT JEEच्या कोचिंग अकॅडमीजमध्ये सुरुवातीचे 4 ते 5 महिने सगळे सोपे-सोपे टॉपिक्स घेतले जातात. त्यात तुमच्या मुलांचा परफॉर्मन्स पण छान-छान दिसतो तुम्हाला. सोपं चाललंय, हळू चाललंय, निवांत चाललेलं असतं. ओके. आणि त्याच्यानंतर त्या 5-6 महिन्यात जेव्हा तुम्ही 11-12 ची सगळी फी तिथं सबमिट करता, तेव्हा इमिडिएटली फॅकल्टी चेंज होतात. ज्या फॅकल्टीज मुलांना आवडायला लागले, समजायला लागले, सगळं छान सुरू आहे, हळू व्यवस्थित शिकवतात त्या फॅकल्टी चेंज. नवीन फॅकल्टीज येतात त्या IIT नसतात का नाहीत हा पण एक शंकेचा भाग असतो आणि ते जे गिअर चेंज करून झूम शिकवायला सुरुवात करतात ना, तिथं मुलं आपली गडबडतात. मग तुम्ही 1000 वेळा कोचिंगमध्ये जातात, की सर ती फॅकल्टी मुलाला आवडत नाही, ती नाही. मी तुम्हाला सांगतो मॅडम सांगलीचा एक मुलगा जॉइन आहे. 98% त्याला पण 10वी ला आहे. त्यानं सांगितलं काय ते शॉकिंग होतं. तो म्हणला, "या 2 वर्षात टोटल 23 फॅकल्टीज झाल्या आम्हाला." 23 म्हणजे बघा. प्रॉब्लेम कॉमन आहे लक्षात घ्या, कॉमन आहे. आणि इथं काय होतंय मग तो मुलगा तणावात जातोय, वर्ष दीड वर्ष कुठे गेले कळत नाहीत. मग JEEचं होतच नाही आणि CET होत नाही, बोर्ड पण होत नाही. पण आपल्याला करायचं आहे ना. मी तुम्हाला सांगतो मगाशी काय सांगत होतो, की माझे कितीतरी स्टुडंट असे आहेत, की ज्यांनी फायनल इयरला गेट एक्झाम दिलेली आहे. यावर्षी माझा मुलगा 3rd इयरला आहे. त्यानं 3rd इयरलाच गेटची एक्झाम दिलेली आहे. मग त्याने मला काही क्वेशन माझ्यावर शेअर केलेत. पण थांबा मी तुम्हाला पहिला 11th स्टँडर्ड शिकवतो. 11th स्टँडर्ड पॉवर सीरीज, सिक्वेन्स एंड सीरीज हे सगळं दिलेलं आहे बरं का. एक काम करूया का रे बाळांनो आपण? बाळांनो चुकून ठीक आहे बाळांनो म्हणायलाच नको. ती पहिली सीरीज बघा e⁻⁴ ची सीरीज. e⁻⁴ ची सीरीज ही अशी असते 1 प्लस x/1 फॅक्टोरियल प्लस x²/2 फॅक्टोरियल. बरं हे सगळं इंजिनिअरिंगला आहे. आहे. हेच तर मला सांगायचं आहे. 8वी ला मी 1-2 दिवसापूर्वी काय शिकवलं माहिती आहे का? अरेनियस थिअरी त्यांना शिकवलंय. अरेनियस थिअरी 12th मध्ये आहे. 8वी ला साउंड टॉपिक आहे. 11th मध्ये आहे. 9th स्टँडर्ड मध्ये भरपूर टॉपिक आहेत जे 11th-12th मध्ये आहेत आणि हा 11th चा टॉपिक इंजिनिअरिंगला आहे. अरे हेच तर शिक्षण आहे. पहिलीपासून मुलांना असं शिकवा, की हे बाळा तुला नॉलेज गेन करायचं. हे तुला कधीही सांगता आलं पाहिजे. एरिया व्हॉल्यूम नाही का कधीपासून फॉर्म्युले मुलांचे फॉर्म्युलेच पाठ नाहीयेत. एरिया ऑफ द पॅरलोग्राम म्हणल्यावर देता येत नाही, सांगता येत नाही उत्तर. पण हाच बदल हवाय. चला आता ची सीरीज काय येईल सांगा रे बघू. म्हणजे मी एक्स व्हॅल्यू 1 पुट केली म्हणजे मला असं मिळेल 1 प्लस एक्स. थांब एक्स कशाला लिहितोय? 1 प्लस परत 1च येईल कारण x/1 फॅक्टोरियल प्लस 1/2 फॅक्टोरियल 1/1 फॅक्टोरियल लिहूया प्लस 1/2 फॅक्टोरियल प्लस 1/3 फॅक्टोरियल प्लस डॉट 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 हे की नाही? तर हे +1 इकडे घेऊया -1 होईल. E-1 सोपी स्टेप कळाली का? की पहिली पहिली सिक्वेन्स जी आहे पहिली त्याच्यात मी एक्सची व्हॅल्यू 1 पुट केले. +1 चं -1 केलंय म्हणजे मला काय मिळालं 1/1 फॅक्टोरियल, 1/2 फॅक्टोरियल, 1/3 फॅक्टोरियल डॉट डॉट 1 1/4 फॅक्टोरियल. कारण एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली की 1 रेज़ टू काही केलं तरी दिसतंय ना. मला सांगायचंय हा पॉइंट प्रत्येकाबरोबर शेअर करा. हां, ज्यांची मुलं 8वी, 9वी, 10वी ला आहेत, जी फाउंडेशनच्या क्लासेसला जात आहेत, त्यांच्यावर शेअर करा. फाउंडेशनचे क्लासेस तुम्ही जॉइन केले म्हणून मुलगा IIT जाणार नाहीये. नाहीये. खूप प्रामाणिकपणे कष्ट करावे लागणार आहेत. आता चला गेट एक्झाम 2025 या वर्षीची गेट एक्झाम IIT रूरकीनं तो पेपर डिझाइन केला होता. बघा. सम ऑफ द फॉलोइंग इनफायनाइट सीरीज. नीट बघा सीरीज कोण आहे? 1/1 फॅक्टोरियल प्लस 1/2 फॅक्टोरियल प्लस 1/3, 4, 5 प्लस डॉट 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 आणि 1 हे जे फॅक्टोरियल आहे त्याचं आन्सर 11th स्टँडर्डच्या मुलानं केली असेल तर त्याला गेटमध्ये सोपं जाणार. पण गेट कधी असते? फायनल इयरला. 11वी, 12वी आणि ते फायनल इयर 6 वर्ष आमच्या डोक्यात हे कसं राहील? का नाही राहणार? का नाही राहणार? राहिलं पाहिजे. त्यासाठी अभ्यासच वेगळ्या मेथडने केला पाहिजे ना. चला बघा बघू. आन्सर काय मग? E-1 गेट एक्झाम आहे. गेट. मिळाला की क्वेशन. टफ एक्झाम आहे माहिती आहे ना तुम्हाला. सेकंदात उत्तर आहे सेकंदात. आणि असं थोडं नाहीये. 11-12च्या बेसिसवर जवळ-जवळ 10 ते 15 मार्काचा सिलेबस होता गेटच्या पेपरमध्ये. हां. आणि फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचा सिलेबस सुद्धा असतो गेटला. म्हणजे आलं का डोक्यात तुमच्या? जे करायचंय ते परफेक्ट केलं पाहिजे. त्या एक्झामसाठी नाही. मूर्ख पालक असतात. त्यातल्या त्यात सांगू का, वडिलांचं काही नसतं. आईचाच वेगळा हट्ट असतो. मी बऱ्याच वेळा तो अनुभव घेतला म्हणून बोलतोय. काय त्या मार्कांकडे घेऊन बसतात. तर पोराला येतंय का? नाही. हां, मार्क
पडले पाहिजे चांगलं. मी तुमचं पण मान्य करतो. उगाच नाराजी नको म्हणूया. मार्क पडले पाहिजेत. अरे पण त्याला ते कितपत येतंय? का नाही येत? एवढी कच्ची मुलं आहेत का? नाही ते त्यांना ते बेसिकच जमत नाहीयेत. मॅथ्समध्ये पाठ करतात न्यूमेरिकल मुलं. हां, मी खूप एफर्ट्स घेतोय, खूप. पण सांगू का तुम्हाला मी, लेव्हलपर्यंत हां, थोडी इम्प्रूव्हमेंट होते मुलांच्यात, पण तसं होत नाही. मग असं वाटायला लागलंय, की पहिलीपासून आपण क्लासेस सुरू करूया. हां, पहिलीपासून असं वाटतंय ते के-जी पासून सुरू करूया आपण मुलांना शिकवायला. सिरियसली म्हणजे कुठं चुकतंय, कुठं चुकतंय? पालकांनी पण वेळ दिला पाहिजे आणि अभ्यास हा आनंदात व्हायला पाहिजे. मुलांना तो लादला जातोय असं मुलांना वाटतं. नाही वाटलं पाहिजे. मी तुम्हाला सांगू का, मी खूप नशीबवान आहे. माझ्या दोन्ही मुलांच्या बाबतीत मला कधी सांगावंच लागलं नाही अभ्यास करा म्हणून. नाही सांगावं लागलं, त्यांचे ते करतायत. मग हे असं तुमच्या बाबतीत व्हायला पाहिजे. हां, मी अख्ख्या जगाच्या मुलांना शिकवतो. माझ्या मुलांना शिकवायला मॅडम वेळ नाहीये. ओके. हां, मी कायम क्लासेसमध्येच असतो. पण करतायत ते, ते करतायत. असं प्रत्येक मुलाच्या बाबतीत व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. बरं एक प्रश्न अजून थांबा ना. हे जे आहे ना, हा लिमिट टॉपिक आहे बरं का. 11th स्टँडर्डचा आहे. जरा न्यूमेरिकल बघा बघू. मी न्यूमेरिकल थोडंसं झूम करतो तुमच्यासाठी बरं का. ओके. हे लिमिट एक्स टेंड्स टू कोण आहे बघा रे बाळांनो? इन्फिनिटी आहे. ओके. आणि हे रूट आणि हे दिसतंय? रूट म्हणलं की रॅशनलायझेशन करायचं. रूट म्हणलं की काय करायचंय? रॅशनलायझेशन. ओके. आणि हे रॅशनलायझेशन करून सोडवायचंय. बरं आपलं काम काय आहे? तुम्हाला मी सांगतो. लक्ष द्या व्यवस्थित म्हणूया आपण. 1 सेकंद हं. ओके. आता मी तुम्हाला सांगतो काय ते लक्ष द्या. रूट म्हणजे रॅशनलायझेशन. आता इथं बघा IITच्या 2025च्या एक्झाममध्ये सेम क्वेशन आहे. फक्त अगोदर एक्स आहे, नंतर रूट आहे. अरे करा की रॅशनलायझेशन. ओके. अजून जातो मी तुम्हाला सांगतो. 12वीच्या बोर्डच्या एक्झाममध्ये 2013 पासून एक्स्पेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स वरती प्रश्न येतो म्हणजे येतोच. एक्स्पेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स प्रश्न आहे, नेहमी आहे. मग यावर्षी आला का? आला. मीन म्हणजे एक्स्पेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स प्रश्न आलाच. पण आता इथं बघा, इकडं गेट एक्झाम ज्याच्या थ्रू IITला जाता येतं. नुसतं IIT नाही. गेटमध्ये खूप चांगला स्कोर असेल ना, तर डायरेक्ट इंटरव्ह्यूसाठी कॉल येतो गव्हर्नमेंट जॉब. त्याची सुरुवात मग करा की 11वी पासूनच. का नाही करायची? हे 12th मधलं काय विचारलंय? व्हेरियन्स. बघा पी ऑफ एक्स इक्वल्स टू 0 ज्यांनी 12वीचा अभ्यास केलाय त्यांना हे पटकन आठवेल. बघा एक्चुअली 0 आहे, 1 आहे, 7 आहे, 11 आहे, 12 आहे. ठीक आहे. ही एक्स आय. त्याच्यानंतर इथं पी ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स व्हॅल्यू 0.4 आहे. त्याच्यानंतर 0.3 आहे, 0.1 आहे, 0.1 आहे, 0.1 आहे. ओके. सगळ्या प्रोबॅबिलिटीची ॲडिशन 1 असते. 4 आणि 3 7, 8, 9, 10, 1.0 हे पण 12वीला आहे. मग तुम्हाला सांगतो एक्स-आय पी-आय करायचं त्याचे अल्जेब्रिक सम, एक्स स्क्वेअर पी-आय करायचं त्याचे अल्जेब्रिक सम. मग एक्स-आय स्क्वेअर पी-आय मधून एक्स-आय पी-आयचा स्क्वेअर मायनस करायचा. मिळाला की व्हेरियन्स. झाली गेटची तयारी लक्षात घ्या. मग आता सगळ्यात महत्वाचं आपलं कुठं चुकतंय? तर आपलं चुकतंय काय, की मुलांना अभ्यास आवडेना झालेला आहे. त्यांच्यावर तो लादला जातोय. त्यांना काहीतरी वेगळं करायचंय आणि आम्हाला हे नाही का नाहीच करायचं. बरं का नाही करायचं? इथं काहीतरी चुकतंय. इथं शिक्षकांच्या पण काही चुका होत असतील मी मान्य करतो. हा मान्य करतोय. पण सांगू का? माझ्या आयुष्यात ना अतिशय आनंदाचा दिवस कुठला असतो माहितीये का? की जेव्हा मला 5वी, 6वी, 7वी ची बॅच घ्यायची असते. जास्त इन्व्हॉल्वमेंट नाहीये त्याच्यात. कधीतरी मी बॅचेस घेतो. पण काय तो आनंद होतो त्यांना शिकवताना. काय शिकवतो त्यांना मी? फंडामेंटल क्वांटिटीज शिकवल्यात. कधी त्या बॅचमध्ये गेले की लगेच सांगतात मुलं 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत. सर नावं सांगू का? युनिट सांगू का? उड्या मारतात. आनंद आहे. ती पण माझी वाट बघत असतात सरांचं लेक्चर केव्हा येतंय काय? मी त्यांना सगळं केमिस्ट्री मधलं पण शिकवतो. अरे जमतंय रे, जमतंय. मी तुम्हाला सांगतो माझा मुलगा जेव्हा 4थीलाच होता, मोठा मुलगा जेव्हा 4थीलाच होता ना, तेव्हापासून तो 11-12च्या बॅचेसमध्ये बसतोय. हां. जेव्हा तो 8वीला गेला, स्कॉलरशिपची एक्झाम, स्कॉलरशिप पण त्यानं मिळवली, पण 8वीला असतानाच त्यानं आपल्या क्रॅश कोर्स विथ ते डाउट क्लिअरिंगला सुरुवात केली होती. जेव्हा त्यानं 12वीची एक्झाम देऊन सी गेला, तेव्हा अशी मुलं होती फायनल इयरला, की ज्यांना मनीषनंच शिकवलं होतं म्हणूया आपण ऑनलाईन. मग मुद्दा असा आहे बरं का बाळांनो, कुणालाच बरं हां, सर एक मुलीचं वाक्य तुम्हाला सांगतो. तुमचा मुलगा हो सर खूप हुशार आहे. नाही, तो कष्ट घेतोय. आज पण तो कष्ट घेतोय लक्षात घ्या. मग हे काय होतंय बरं, तो स्पोर्ट्समध्ये कुठे नाहीये का? आहे ना, तो खेळायला वेळ देतो, जिमला जातोय. सगळं छान अगदी आहे. अगदी आमच्यावर आम्ही आनंदात वेळ देतोय. म्हणजे आम्ही असं नाही की बाळांनो, की काहीच लाईफ नाही. असतात काही मुलं बरं का, 24 तास अभ्यास, बाकी काही नाही. हां, असं पण ते नाहीये. म्हणजे मुलांना आपण काय करूया, प्रॉपर वेळ देऊया. त्यांच्याशी डिस्कशन करूया आपण. आपण काय करायचं पुढं प्लॅन बोलताना तणाव त्यांच्यावर येऊ नये बरं का लक्षात घ्या. ह्याची पण काळजी घेतली पाहिजे.
आगाऊ मुलं आहेत आत्ताची, हे पण आपण मान्य करूया, लक्षात घ्या. आणि आपल्यालाच तणाव देतील. त्यांना कुठला तणाव? पण आपली मुलं चांगल्या संगतीत राहावी, त्यांनी योग्य प्रकारे अभ्यास करावा, असं प्रत्येक पालकाला वाटतंय. तुम्हाला पण वाटतंय. मग आता काय सुरुवात करायची सांगा बघू? मी तुम्हाला सांगतो, की माझं म्हणणं काय क्लिअरली सांगतो, की माझं म्हणणं आहे निदान 8वी पासून तरी मुलांना वेळ द्या. तसा अगोदरपासूनच वेळ दिला पाहिजे. आणि जेव्हा तुमची मुलं लहान होते की नाही, तेव्हा मी बघितलं रे, ते पाढे पाठ करणे म्हणजे अभ्यास करून घेणे हे पालकांचा जोर असतो. पाढा कर म्हण, गरजेचं आहे. पण त्याच्याही थोडंसं पुढे जाऊन की नाही, जर तुम्ही मॅथ्स आणि सायन्सला मुलांना मदत केली, तर बरं होईल. घ्या ना YouTubeची मदत. हां, शोधा. लहान मुलांसाठी कुठलं चांगलं चॅनल आहे का? नक्की असणार आहे. 100% असणार आहे. दी बेस्ट चॅनल असणार आहे. स्मार्ट टीव्ही आहे तुमच्याकडं. तुम्ही YouTube आपलं टीव्हीवर पण लावू शकताय. ते फालतू चॅनल, फालतू सीरियल्स बघण्यापेक्षा अभ्यासाचं बघूया ना आपण. तुम्हाला पण अजून कंटाळा येतोय अभ्यासाचा? नाही. तेव्हा पालकांनी आता मुलांना वेळ द्यायचा आहे. आय-आय-टीचं सिलेक्शन थ्रू जेईई थ्रू नाही झालं, तर गेट थ्रू होऊ शकतं. मग हे पण महत्वाचं आहे. कधीही तुमचा मुलगा, तुमचा विद्यार्थी कधीही त्यानं आयुष्यात हार नाही मानली पाहिजे. खचून नाही गेलं पाहिजे. अतिशय महत्वाचं आहे ते. त्याला जाणीव व्हायला पाहिजे, की आयुष्याच्या प्रत्येक कुठल्याही अवघड प्रसंगी माझे आई-वडील आहेत बरोबर. मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडं माझा एक स्टुडंट आहे. लहानपणापासून अनाथ. विचार करा, किती अवघड आहे ते जगणं म्हणूया आपण. पण आज कुठे आहे तो? आज त्यानं त्याचं शिक्षण तर पूर्ण केलंय. हे त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का, पी सुद्धा कंप्लीट आहे. ओके, एक्स्ट्राऑर्डिनरी. आयुष्यात तो जिथं आहे तिथं अतिशय यशस्वी आहे. अतिशय. आणि गंमत, जरा विषय वेगळा आहे बरं का, मी तुम्हाला सांगतो. थोडासा विषय वेगळा आहे. मला आजकालच्या मुलींचं आश्चर्य वाटतं बरं का. आता माझा एक स्टुडंट आहे. हं. त्याच्या लग्नाचं चाललं होतं आणि बऱ्याच मुली बघत होता. मी म्हणणार, "किती मुली बघणार आहेस?" सर म्हणला, "ह्या मुलींच्या अशा अपेक्षा आहेत." काही मुलींनी तर डायरेक्ट तोंडावर प्रश्न विचारला, की "लग्नानंतर तुझे आई-बाबा आपल्याबरोबरच राहणार का? वेगळं राहायचो आपण?" लग्न व्हायच्या अगोदर. बघा, विषय थोडासा भरकटतोय का? नाही भरकटत. थोडंसं बोलूया, काय बिघडतंय? बघा, म्हणजे त्या मुलाचं म्हणणं काय होतं, की मुलींचं असं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, फ्लॅटचे पेपर मागतायत. पुण्यात फ्लॅट आहे, तर पेपर दाखवा, हे करा, ते करा. साहजिक आहे, मुलीच्या वडिलांनी सुद्धा आयुष्यात बंगला कधी बांधला किंवा फ्लॅट कधी बांधला हे त्यांना पण कळायला पाहिजे. मग मुलीचा होणारा नवरा आयुष्याच्या सुरुवातीलाच कुठून फ्लॅट घेणार? घेईल की परत. मग बघा, म्हणजे सांगतोय, सांगतो. मगाशी ज्या मी स्टुडंटचं एक्झाम्पल दिलं, अनाथ. तेव्हा त्याच्या भावाच्या लग्नाचं जेव्हा चाललं होतं ना, तेव्हा त्यानं मला, मोठा भाऊ पण त्याला, दोघंही लहानपणापासून अनाथ. त्यानं मला सांगितलं, की "सर, आई-वडील नाहीयेत म्हणून मुली रिजेक्ट करतायत." तर मी तर डोक्यालाच हात लावून घेतला. आई-वडील नको आहेत, आई-वडील नाहीयेत त्यामुळे रिजेक्ट करतायत. अवघड आहे ना हे सगळं. असू दे. पण दोन्ही भावांची लग्न छान झाली म्हणूया आपण. अतिशय छान, सगळं व्यवस्थित सुरू आहे म्हणूया आपण. म्हणजे जे होतंय सगळं चांगलं होणार आहे. अडचणी येतील, पण चांगलंच होणार आहे. बरं, तो मुद्दा आता बाजूला ठेवूया. आपला मुद्दा आहे, आजपासून चेंजेस व्हायला पाहिजेत. ओके, वेळ आहे तुमच्याकडे आज. मुलाची पुस्तकं जरा उघडून बघा. लहान असू कितवीलाही असू दे, बघा. 11-12चं असेल, तर कसं नक्की चाललंय काय? जेईईच्या तयारीबद्दल बोला. जेईईचा पहिला अटेम्प्ट झाला असेल, तर काहीतरी डिस्कशन करून सीईटीवर फोकस करा. मला ना एक स्टुडंट भेटला होता. बघा, त्याचे पालक मला भेटले. जेईईच्या पहिल्या अटेम्प्टमध्ये 95 पर्सेंटाइल स्कोर झालाय. पण मुलाशी बोलताना मला जाणवलं, की तो एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. चल. काही गोष्टी चुकल्या असतील त्यामुळे पर्सेंटाइल खाली आलंय. पण मी त्याच्या पालकांना काय सल्ला दिला? जेईईच्याच एप्रिल अटेम्प्टवर जोरात फोकस करा. ओके. ते झाल्यानंतर एक मध्ये 10 दिवसाचा गॅप मिळतोय. त्यात सीईटीचं परफेक्ट तो करू शकतोय. मग त्याच्याशी बोलताना मला लक्षात आलं, की जेईई वाल्यांचं काय होतं माहितीये का प्रॉब्लेम? सॉलिड स्टेट डिलीटेड आहे. पॉलिमर डिलीटेड आहे. म्हणजे स्टेट बोर्डचे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते जेईईला नाहीच आहेत. मग ते करतच नाहीत ना. ऑब्व्हियसली का केलं पाहिजे? नाहीच आहे सिलेबसमध्ये. पण बोर्डसाठी पण राहतंय ना. मग हे सगळं चुकतं इथं. मुलांचा म्हणजे गोंधळ होतोय, लक्षात घ्या, नक्की हे करू का ते करू, काय करू, असा गोंधळ होतोय. मग ह्यातून मुलांना आपण बाहेर काढूया. व्हिडिओच्या शेवटी बोलतोय. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतायत? मग लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांवर शेअर करा. ऑल द बेस्ट.